तुषार 4 ओव्हर बाय बाय काय लिहिलं नाही डायरेक्ट सेंटरमध्ये पहिल्या चेंडू घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते प्रणय. राऊंड द विकेट. पहिला चेंडू आणि रन आउट पण आणि कॉट अँड बोल्ड दोन्ही संधी. चेतन सारखा खेळाडू पहिल्याच बॉल मध्ये कॉट अँड बोल्ड होता वाचला आणि रन आउट देखील. मात्र एक धाव मिळालेली आहे. कुठेतरी अकाउंट ओपन झालेलं आहे आणि संघाचा आणि वैयक्तिक देखील. धाव संख्या 1. चेतन 11 विरुद्ध रॉयल चेंबूर या दोन संघांमध्ये सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना. इथून एक आपल्याला संघ आज पहिल्या दिवशी पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातून आता मात्र ऑन साईडला पुन्हा इथे गॅप मध्ये घेऊन काढलेला फटका. जोपर्यंत चेंडू फेक होते. एक धाव पूर्ण. 2 चेंडू 2 धावा. करण्याचा प्रयत्न होता. ठिकाणी परिणाम अपील तर केलेला आहे. मात्र पाहायला गेलं तर बॅकफुटला जाऊन कट करायला जात होते. नॉट आउट. 3 चेंडू धाव संख्या 2. पहिल्या षटकात त्यांना प्रणय मोरे. स्ट्राईकला चेतन पालकर. नॉन स्ट्राईकला जॉन डी. चेतन 11 विरुद्ध आपण पाहतोय सामना रॉयल चेंबूर. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित प्रशांत चषक 2023. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जवळपास 12:15 झालेले आहेत. मात्र प्रेक्षकांची तुफान गर्दी. पुढचा चेंडू अरे हो किती वाचला बघा. थोडासा जवळून गेला असता तर डावी एसटी वाकली असती. 100% 100%. मात्र पंचांचा इशारा येते वाईट. धाव संख्या पुढे सरकते 3 बॉल 3 बॉल. पुन्हा एकदा आपला आवडता फटका स्क्वेअर कट किंवा स्क्वेअर ड्राईव्ह
टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे ऑफ साईडला खूप छान असा खेळ आज सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला. आता देखील त्या प्रकारे खेळायला गेले. चांगला टप्पा होता प्रणयचा. यष्टीरक्षक करणच्या हातात. पुन्हा एकदा चकावलाय. खूप चांगल्या पद्धतीने आपल्या स्पीडने बीट केलंय. बॅट्समनला ऑन साईडला खेळायचं की कव्हरला खेळायचं, त्या दरम्यान चेंडू पायाला लागला आणि एक धाव संख्या टोटल 4. पाच बॉल, धाव संख्या 4. के बाहर वाइड. 5 balls 5 runs. Last to go in the first over. Pranay More to right hand batsman. John T is on strike. So going to be semi-final match. कमाल की गेंदबाजी और जिस तरह से टप्पा गिरने के बाद विकेट कीपर करण का यहाँ पर काम तमाम था, लेकिन ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बिना विकेट के नुकसान पर 5 रन. रन संख्या 5. अरे सुनना पहली गेंद कट करना चाहते थे लेकिन डिक्लेयर में 1 रन. संख्या 6. और एक बेहतरीन गेंद और एक चकमा देते हुए, लेकिन बल्ले का किनारा और 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा. रन संख्या 7. टोटल 7 रन. दूसरा ओवर लेकर गेंदबाजी के लिए आनंद लोग अब तक इस टूर्नामेंट में बहुत बेहतरीन गेंदबाजी और जरूरत थी स्ट्रोक के लिए कवर पर रूप बनाकर खेलने की. ऑफ स्टंप पर गेंद थोड़ी बाहर निकली थी, लेकिन जिस तरह से वेट किया था और एक कमाल की गेंद. रन संख्या 7. आनंद टू चेतन. अब यहाँ पर टप्पा गिरने के बाद जिस तरह से टैप खेलना चाहते थे, पंच करना चाहते थे, लेकिन उस तरह से वो खेल नहीं पाए. 1 रन मुकम्मल. के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 8 रन. आगे निकलकर विकेट का पतन और विकेट यहां पर गंवाते हुए जॉन टी, जिसे देखा था डांसिंग डाउन द ट्रैक आए थे, गेंद को बनाना चाहते थे, लेकिन अंपायर का इशारा वाइड है, रन तो मिलेगा लेकिन विकेट गंवाया. नए बल्लेबाज आएंगे, किरण या कौन आएंगे ये देखेंगे, क्योंकि बाएं के बल्लेबाज खेलना, लेकिन जिमी इन पर अब दारोमदार होगी. जिमी और इस ओवर की अगर बात की तो दूसरा ओवर है और बॉल्स बाकी अभी भी 2, क्योंकि 2 बॉल्स में से आखिरी बॉल होगा जो डबल बार, डबल धमाका होगा, लेकिन अभी भी 2 गेंदें बाकी जिमी के लिए और जिमी ने उस दिन तो खेला है. बेहतरीन चौका, 4 रन. तालियों की गूंज यहाँ पर. मैच का मोमेंटम बनाने के लिए जीत चौके की जरूरत थी, वो जिमी के बल्ले से आता हुआ और इन 4 रनों के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन. गोल्डन आखिरी डबल बार का ये बॉल. और ये कुछ अलग अंदाज से खेलने गए थे और जिस तरह से ट्राई कर रहे थे, देखिए पॉइंट के खिलाड़ी भी वहां पर थे. रोहन हालांकि देख रहे थे, करण देख रहे थे और पूरी तरह से पहले ही पूरा बल्ला घुमाया था. रन संख्या 13. 2 ओव्हर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 13. तो 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13 धावा, 1 गडी बाद.
शेवटच्या चेंडूवर खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिलं होतं की डबल बार डबल धमाका होणार का, मात्र त्या अगोदरच्या चेंडूवर चौकार आला. आणि आता उर्वरित 12 बॉल्स मध्ये कामगिरी उंच व्हावी लागेल, ती म्हणजे फलंदाज चेतन पालकर आणि जिमीला. पण जो कनेक्ट झाला असता जिमीचा तर नक्कीच चौकार होऊ शकला असता, कारण तितकाच चांगला तयार होता तिकडे प्रणय किंवा रोहन हे देखील. धावसंख्या 13, 2 ओव्हर 13 रन्स. तिसरं षटक घेऊन आकाश गुरव स्ट्राईकला चेतन पालकर राईट हँड बॅट्समन. तुमच्या बाहेर आहे. 9ला +2 धावा. 15 रन झालेले आहेत. धाव फलकावर जेव्हा अशा प्रकारच्या धावा येतात तेव्हा नक्कीच तुम्हाला कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढवण्यासाठी जी गरज आहे ती या ठिकाणी पूर्ण होत आहे. सनी के लिए स्टंप बहुत बाहर थी, जिस तरह का एक्शन था और एक रन हम देख रहे हैं जिस तरह से मिल रहा है. सनी है, ये भी गेंद वाइड. लगातार 2 वाइड गेंदें और 2 वाइड के बाद अब रन संख्या स्कोर बढ़ता हुआ 17 रन. तीसरा ओवर प्रगति पथ पर. आता मात्र खूप पायातला चांगला चेंडू खेळून काढला फलंदाज चेतनने. धावसंख्या 18. ज्या धावसंख्येची गरज होती ती धावसंख्या मात्र होत आहे. कुठेतरी प्लॅन करावा लागेल जिमी आणि चेतनला की अजून आपण यामध्ये किती बदल करू शकतो. दुसऱ्या बाजूला जर आपण रॉयल चेंबूर संघाचा विचार केला तर त्यांचा देखील हाच विचार असेल की येणाऱ्या काही चेंडूंमध्ये आपल्याला चौकार वाचवायचे आहेत आणि ते जर चौकार त्या ठिकाणी आपण वाचू शकलो, काही चेंडू जर निर्धाव आले तर समोरच्या संघाला फलंदाजांना आपण एक दबाव आणि प्रेशर मध्ये आणू शकतो. एकंदर पाहायला गेलो तर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनलच्या रूपामध्ये. पुढचा चेंडू सनी याचा अंडर आर्म राऊंड द विकेट आणि स्वीप केलेला आहे. फाईन खेळतोय. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या टोटल 19 इन द 3rd ओव्हर. खूप चांगला स्वीप देखील मारतो फलंदाज जिमी. पॉइंटला देखील तितकंच स्ट्रेट ड्राईव्ह देखील तितके चांगले आहेत. मात्र टप्पा बॉलरचा काय मिळतोय गोलंदाजचा त्याच्यावर खूप काय अवलंबून असेल की आपल्याला कोणत्या बाजूला स्ट्रोक खेळायचे आहेत, कव्हरला किंवा ऑन साईडला. आता मात्र जागा बनवलेली आहे. खेळून काढलेला आहे चेंडू. हेच म्हटलं होतं या अगोदरच्या बॉलला मी की तो जागा बनवणार कव्हरला किंवा ऑन साईडला खेळला आणि हा चौकार खणखणीत जणजणी. हे वैशिष्ट्य आहे जिमीचं. कव्हर असेल, बॅकफुटला गेल्यानंतर स्वीप त्याच्याकडे, वेगवेगळे भात्यातले फटके, त्यातला एक महत्वाचा फटका खेळला आणि चौकार. 4 धाव. तीन चौकार आणि 3 षटकारासाठी पारितोषिक आहे विजय सोनत यांच्याकडून. तर सावध पुढे खणखणी जणजणी. दिस इज ऑल अबाउट जिमी फॉर यू. जिमी भी कह रहे गेंद को जिमी 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 आजा आजा आजा, लेकिन गेंद को कह रहे बल्ले पर आजा और गेंद को ले जा. बहुत बढ़िया, कमाल का मोमेंटम और एक बेहतरीन ड्राइव के माध्यम से चौका. 4 रन. रन संख्या 27.
Oh, what a shot! कमाल की फील्डिंग विपिन द्वारा। स्वीपर था, कवर था, ऑन साइड पर जो 3 स्ट्रोक की मैंने बात की थी वो तीनों स्ट्रोक्स यहां पर लगाए और रन संख्या स्कोर अब आगे बढ़ता हुआ टोटल 28। ओवर नंबर चलता हुआ ये तीसरा। कमाल की बल्लेबाजी यहां पर जिमी द्वारा और जिमी ने अपनी चेतन को यहां पर चेतावनी दी है। चेतन ताकि साथ भी खेला लेकिन काउंटर अटैक भी करना है क्योंकि इसके बाद आखिरी ओवर रहेगा। गेंदबाजी के लिए तैयार सनी अंडर ग्राउंड भी की रगली गेंद चेतन के लिए और चेतन ने भी यहां पर खेला है लेकिन जब तक ये वहां पर जाएंगे ट्राई करेंगे। करण वहां पर अच्छी तरह से उस गेंद को फील किया और जब तक ये वहां पर 1 रन पूरा। टोटल स्कोर 29 3 ओवर के समाप्ति के बाद। 2 ओवर में जो रन संख्या रुकी हुई थी इस ओवर में बेहतरीन 29-29। जास्त नाही तुला MHB शेवटचं षटक निर्णय पहिल्या चेंडूवर खेळून काढलेला मात्र जिमी पोहोचतोय। 1 धाव पूर्ण, धाव संख्या 30। 5 महत्वाचे चेंडू। या सामन्याचं गणित समीकरण काय होणार आहे या 5 चेंडूवर अवलंबून राहील। पण जिमीने जर आपला क्लास असाच पुढे चालू ठेवला जो मोमेंटम त्याने तयार केलेला आहे मॅच मध्ये जी खऱ्या पद्धतीने रंगत वाढवलेली आहे ती या 5 चेंडूवर अवलंबून आहे। गोलंदाजीसाठी आनंद लोके सज्ज होते पंचांच्या उजव्या बाजूने अंडर आर्म राऊंड द विकेट। स्ट्राईकला जिमी आणि बाहेर खेळायला भाग पाडलं बघा। एक तर आनंदने काय केलंय की त्याला रूम बनवून खेळायला जागा बनवली आणि टप्पा कुठे ठेवला तो ऑफ स्टंपवर टप्पा नव्हता लेग स्टंपवर टप्पा ठेवला होता जेणेकरून तो ट्राय करेल बाहेर आणि वरती बॉल लागला आणि खेळाडू बाहेर। जिमीने कामगिरी चांगली केली मात्र नक्कीच तेवढं श्रेय आपण गोलंदाजाला देखील देणं गरजेचं आहे कारण आनंदने त्याचा पायाचा जो पवित्रा होता तो ओळखला। फुटवर्क काय चालते, स्टान्स काय आहे, त्याने कोणत्या लेग स्टंप मिडल स्टंपचा गार्ड घेतला होता त्याप्रमाणे आणि त्या अनुषंगाने आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यतापूर्ण गोलंदाजी केली आणि त्याचं यश श्रेय त्याला मिळालं। नवीन फलंदाज तौफिक सज्ज होते। षटकातील उर्वरित चेंडू आनंद याचा पुढचा चेंडू आता मात्र जागा बनवले बघूया। या ठिकाणी चांगला स्टॉप केलेला 1 धाव तर पूर्ण केलेली आहे। 1 धावेने धाव संख्या पुढे सरकते। चेतन 11 संघाची 31। बॉल बाकी आहे या षटकातील अजूनही 3। स्ट्राईकला चेतन जो सलामीला आलेला आहे आणि आता मात्र अभि नाही तर कभी नाही या पद्धतीने आता नाही तर पुन्हा नाही हे या ठिकाणी दाखवावं लागेल चेतनला। तर एका बाजूला आनंद खूप चांगल्या प्रकारची कंट्रोल नियंत्रित गोलंदाजी करतोय। ओ आणि काय बॉल बघा, अपेक्षा होती की बॉल लवकर येईल बॉल वाटला होता जोरात येईल मात्र जेव्हा आला तेव्हा बॅटचा जर आपण पाहिलं तर एल्बोला लागला बॉल कळला नाही चेतनला। 4 टुटू आहे आता सर डॉट टुटू वर काय झालं
हॅलो 4 बॉल झालेले आहेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र या चेंडूला देखील खेळ काढलेले, मात्र जोपर्यंत या ठिकाणी थ्रो करेल एक धाव. चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे या ओव्हरमध्ये आनंद लोकेने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपल्याला असं वाटलं होतं 38-40 होतील, 35च्या पुढे 38-40 सनीने थ्रो केला. और सनी का एक बेहतरीन थ्रो था, क्योंकि जिस तरह से उन्होंने वहां पर रोका भी था. अब फिर में थोड़ा सा बदलाव, पॉइंट के खिलाड़ी अब मिड ऑफ पर आ रहे हैं और मिड ऑफ के खिलाड़ी अब पॉइंट पर. 32 शेवटचा चेंडू शिल्लक. आणि या ठिकाणी बघूया वाईड आहे, खेळाडू बाद होतोय. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 33. शेवटचा बॉल बाकी आहे. एखादा चौकार मारणार असा कोणता फलंदाज येणार हे मात्र पाहणं गरजेचं. 33 पहिला सिंगल दुसरा विकेट सिंगल डॉट वाईड. आता तर वाईड आहे ना, पहिला सिंगल बरोबर आहे. केला बघी जरूर इसको अगर पिक्चर देखना रहेगा ना इसको बोला शेवटचा बॉल आणि आता किरण डावखुरा फलंदाज आलेला आहे. क्षेत्ररक्षणाने बदल केला जातोय. एका बाजूला आपण प्रणयला पाहतोय, बिपिन पॉइंटला आहे, कव्हरला एक खेळाडू आहे. आणि या चेंडूवर जर चौकार आला तर 33 आणि 4 37 एक जबरदस्त मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी मिळू शकते चेतन 11 या संघाला. मात्र तोच आनंद लोके जो आपल्या संघाच्या आनंदामध्ये नक्कीच एक विशिष्ट कामगिरी करत असताना आपण पाहिले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. तर एका बाजूला किरण आपल्या संघाला शेवटच्या चेंडूवर आशेचा किरण देऊन जाणार का, जी धावसंख्या आपल्या संघासाठी महत्वाची ठरेल त्या धावसंख्येपर्यंत पोहोचवणार का. शेवटचा चेंडू पहिल्या डावात आणि जागा बनवलेली आहे. मात्र त्या ठिकाणी सनी एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि खेळाडू बाद होतोय. एका धावेने धावसंख्या 34 आणि 35 धावांची गरज जिंकण्यासाठी. शेवटचे दोन्ही चेंडू ज्या ठिकाणी सनी गेलाय तिथे झालेले आहेत.
मिळाला पण पहिले 2 मॅचमध्ये याने जबरदस्त कामगिरी केली. एका गोलंदाजाला 2 म्हणजेच 12 खेळली तर त्या ठिकाणी सामन्याचं गणित बदलू शकतं. दुसऱ्या बाजूला आनंद लोके आणि करण या दोघांची क्षमता आहे इनिंग चांगली खेळी करण्याची आणि यांना देखील एक पार्टनरशिप तयार करावी लागेल. छोटीशी का होईना मात्र 15-17 रनची पार्टनरशिप झाली तरीसुद्धा ही धावसंख्या आपण तुम्ही 20च्या पुढे घेऊन जाऊ शकता. जेणेकरून जेवढं शक्य होईल तेवढे तुम्ही मॅचमध्ये राहून मॅच व्यवस्थित पुढे घेऊन जाऊ शकता. गोलंदाजीसाठी येते अण्णा पहिला खेळू गौरवने थ्रो केला आहे. एक धावसंख्या 8. गोलंदाजी करते. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा होत्या. धावांचं लक्ष 35 दिलेलं आहे. आपण पाहतो एक पूर्ण 9 धावसंख्या पूर्ण झालेल्या 26 अजूनही करायची आहे. उर्वरित ओव्हरमध्ये अशा प्रकारे सामोरं जाते बघूया करण अन्नाला पुढचा चेंडू लोवर वन या ठिकाणी आज चौकार बॅक टू द बॉल ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट खणखणीत होता अजून एक गणगणित आणि हा येतोय चौकार. नशिबाचा चौकार मात्र योग्य वेळेस चांगला फटका बॅक टू द बॉल ड्राईव्ह होता. अजून बोल होऊ शकला होता खाली धाव संख्या 13. पाहायला मिळते संधी होणार का मात्र 1 धाव. 15 बॉल्समध्ये 21 धावांची गरज. 15 बॉल्स 21 टू विन. 15 गेंदे 21 रन की जरूरत. टोटल स्कोर 14. गेंदबाजी कर रहे आनंद लोके. अच्छी गेंद समझदारी का क्रिकेट बुद्धि चातुर्य का प्रमाण देखा था. थोड़ा बाहर निकल स्टेप आउट किया है आनंद ने. अपने लाइन को थोड़ा पीछे खींचा और पैर की तरफ जड़ में गेंदबाजी करने की कोशिश जहां से केवल 1 रन मुकम्मल और 1 रन के साथ टोटल स्कोर 15 रन. जीतने के लिए 20 रन की जरूरत गेंदें हो चुकी है इस दूसरी ओवर की 4 और इसके बाद आखिरी गेंद होगी वो डबल बार डबल धमाका. डबल ट्रबल होगा या डबल धमाका मिलेगा बल्लेबाज के लिए महत्वपूर्ण होगा क्योंकि इसके बाद अभी भी 2 गेंदें बाकी है और दूसरी ओवर की आखिरी गेंद मतलब डबल धमाका. बहुत कुछ निर्भर होगा 2 गेंद पर. जिस तरह से रन की जरूरत. बॉल्स लगती है 14. 14 बॉल्स 20. लिस्टन के बाहर वाइड. 14 के लिए 19 की जरूरत. ये 2 गेंदें बहुत ही निर्णायक बनने वाली है. बहुत अच्छी पिच हम देख रहे हैं. अच्छा वेल रोल किया हुआ आउटफील्ड बेहतरीन फ्रंट लाइन. प्रशांत चषक 2023 का ये पहला दिन बहुत ही बेहतरीन और खूबसूरत नज़ारा देख रहे हैं. सेमीफाइनल का मुकाबला और कांटे की टक्कर. व्हाट अ शॉट. चाबुक कड़क 1 नंबर और पूरी तरह से जहां पर आउटफील्ड में
एक अंदाज बनाकर, एक लाइन बनाकर गेंद सीमा रेखे के बाहर 4 रन। 13 गेंदे और जीतने के लिए दोनों की दरकार 15। 13 balls 15 to win. What a gap, what a placement. A good gap was found by Karan Patil and what a cracking cover drive. 13 balls 15 to win. 13 गेंदे 15 की जरूरत। डबल ट्रबल वाली ओवर, और डबल ट्रबल की ओवर में चौका और चौके के साथ अट्ठा मिला है। इसे कहते हैं मेरी झलक सबसे अलग। करण पाटिल इज ऑन फायर। रॉयल चेंबूर के लिए आखिरी 2 गेंद पर कितने रन आए? 8 और 4 12। डबल ट्रबल में डबल धमाका किया और मैच को लेकर गए। अब रन संख्या स्कोर 28 इसीलिए सब्सिडी वाला आइटम है। इस तरह से अगर विकेट जाते तो 4 रन कम हो गए, लेकिन जैसे ही चौका आया उसके बाद अब ये डबल ट्रबल। 5 और 2 7 की जरूरत 12 के लिए। 12 बॉल 7 to win. कुणाल को ज्यादा पीछे रहेंगे शायद ये मौका बनेगा नहीं, लेकिन अगर इस ओवर में इस मैच को अगर आखिरी ओवर तक लेकर जाना है तो कुणाल को इस ओवर में रन नहीं देने हैं, विकेट लेना होगा। वो बिल्दी वाली गेंदें आएगी, डॉट गेंदें बनेगी, विकेट मिलेगा तो शायद ये मैच आखिरी ओवर तक बनने की संभावना ये बना सकते हैं। 12 गेंदें 7 रन की जरूरत। रॉयल चेंबूर या चेतन 11 सेमीफाइनल। पहली गेंद और पहली गेंद पर ये 5 रन चौका और 5 रन आए हैं। केवल 2 रन की जरूरत। लास्ट अगर देखा जाए तो 2-3 मैचेस बहुत ही एक तरफे नजर आए। इस तरह से यहाँ पर भी ऐसे लग रहा है एक तरफा मुकाबला बनेगा। तो की अगली गेंद हल्के हाथ से खेला हुआ, जस्ट पुश किया और खुश हुए। मैच इज स्कोर्स आर लेवल इक्वल। जिस तरह से लेवल हो चुका है, केवल 1 रन की दूरी। 35 की जरूरत थी, रन बने हैं 34। ओनली 1 to win. Oh, what a shot! What on drive by the batsman Karan Patil. रॉयल चेंबूर पहले दिन 3 दिसंबर से निकलने वाली और हैट्रिक चौका, और हैट्रिक चौका है तो निश्चित तौर पर वो प्राइज भी मिलेगा उन्हें, लेकिन देखेंगे और घर में बताएंगे इस मैच का मैन ऑफ द मैच कौन बनेगा। बेहतरीन ये खेल चेतन 11 बनाम सेमीफाइनल में जीत लिया है रॉयल चेंबूर ने। आज का दिन यहाँ पर आप देखते रहिए, जुड़ेंगे आपके साथ ठीक 6 बजे। आनंद आनंद